नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पार्टी विथ डिफरन्स म्हणजेच इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून टिमकी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आता अनेक जण अडचणीत आणू पाहतायत की काय असा प्रश्न निर्माण होतोय। आणि त्याला सगळ्यात पहिलं यादीतलं नाव आहे ते सुरेश धस यांचं जबाबदार। सुरेश धस हे आष्टी पाटोद्याचे आमदार आहेत। भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेल्या या सुरेश धस यांची परिस्थिती आता अडचणीची होऊ लागली आहे। त्याला कारणीभूत आहे तो त्यांचा कट्टर समर्थक सतीश भोसले। या पोरसवदा सतीशचे एक कारनामे पाहिले की प्रश्न पडतायत। मुद्दा हाच आहे की या प्रश्नांची उत्तरं धस देतील का आणि किती प्रश्नांची उत्तरं धस देऊ शकतील। कुख्यात सतीश भोसलेचा एक कारनामा समोर आलाय। या सतीश भोसलेनं हरणाची शिकार केली आहे म्हणे। ती शिकार कुठे केली ते शोधण्यासाठी आता वन विभाग सक्रिय झालाय आणि ती शिकार करताना रोखलं म्हणून सतीश आणि त्याच्या साथीदारांनी ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली आहे। अशाच प्रकारचा तपशील हा विविध प्रकारे इतरही माध्यमातून पोलीस यंत्रणेच्या समोर येतोय। स्थानिक पोलिसांकडून या सतीश भोसलेला शोधण्यासाठी गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जेव्हा हा विभाग अधिक सक्रिय झाला तेव्हा हरणाच्या शिकारीचं प्रकरण समोर आलं। हरणाच्या शिकारीचं प्रकरण पोलीस विभागाकडून पोहोचलं वन विभागाकडे आणि आता वन विभाग हरणाच्या शिकारीच्या तपशिलाच्या निमित्तानं सतीश भोसलेचा माग काढतोय। सतीश भोसलेच्या विरोधातला कायद्याचा फास हा त्यामुळे अधिक घट्ट झालाय। हरणासह अनेक प्राण्यांची त्यांनी आजवर शिकार केली आहे असं प्राणी मित्र सांगतायत आणि म्हणूनच वन विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे। या पोरगेलेशा सतीशला पैसे उधळण्याचा म्हणजे पैशाच्या नोटांशी खेळण्याचा एक नाद लागलाय की काय असा प्रश्न पडतो। ही दृश्य आता पहा। या दृश्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की नोटा दिसल्या की हा सतीश भोसले जणू काही वेडाच होतो। नोटांचा स्वतःच्या अंगावर पाऊस काय पाडून घेतो, आसपास असलेल्या भागामध्ये नोटा उधळत काय बसतो आणि गंमत पहा, हे सगळं तो करत असताना तिथे एक अत्यंत लहान मूल उभं आहे। तुम्ही कल्पना करा त्या लहान मुलाच्या मनावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल। अर्थात ही कल्पना आपणच करायची। सतीशकडे इतकी बुद्धी असती तर कदाचित त्याने हे केलंच नसतं। सतीशकडे जेवढा पैसा येतोय, जेवढा तो खेळतोय, ते पैसे येतात कुठून हाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। पोलीस आता त्याच्या शोधात आहेत। ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये सतीश पोलिसांना हवा आहे। काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामध्ये एका माणसाला 4 ते 5 लोक मारहाण करत होते बॅटच्या साहाय्याने। त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने, तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सतीश भोसलेचा पैसे उधळण्याचा, पैशाशी खेळण्याचा एक व्हिडिओ आहे असं नाही, अनेक व्हिडिओ आहेत। पहा, एका बाजूला तो आरामात एका सोफ्यावर बसून पैसे उधळत बसलाय, तशाच पद्धतीने गाडीत बसतो तेव्हाही पैशाची बंडलं फेकत असतो। सर्वसाधारणपणे आपल्या घरात अशा पैशाला लक्ष्मी समजलं जातं आणि पूजलंही जातं। आता सतीशला कदाचित हा संस्कार नसेल, पण त्याच्या या वर्तनातून त्याचा जो माज दिसतोय तो खऱ्या अर्थाने तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल। गाडीच्या टपावर उभं राहून सतीश बिनदिक्कतपणे पैसे उधळायला लागतो
पैसे फेकायची सुरुवात करतो. आणि हे सगळं सतीश कोणाच्या बळावर करतोय तर सुरेश अण्णा धस यांच्या बळावर. सतीश भोसलेला तुम्ही ओळखता का? मी ओळखतो. सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. यांच्यावर कारवाई व्हायला हवी. 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो.